नमस्कार मित्रांनो, मी पाहिलेला आहे वेलकम टू द जंगल हा पिक्चरमध्ये अनेक अभिनेते अक्षय कुमार, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, परेश रावल, राजपाल यादव, रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, फरीदा जलाल, जॅकी श्रॉफ असे जवळजवळ 35 सुपरस्टार्स पिक्चरमध्ये आहे. पिक्चरची एकच गोष्ट चांगली आहे की त्या पिक्चरची कॉमेडी. बाकी तुम्ही पाल पिक्चरमध्ये सिनेमॅटोग्राफी, स्टोरी, वेपेक्स याविषयी आपण काही लॉजिकच लावायचं नाही. कॉमेडीमध्ये म्हणलं तर अक्षय कुमारने बाप लेवलचं काम केलेलं आहे. अक्षय कुमारचे स्पॉयलर्स नाही, अक्षय कुमार जे काम केले ते आत्तापर्यंत केलेल्या कामांमध्ये आत्ता काय गेल्या काही वर्षामध्ये कॉमेडीमध्ये बाप लेवलचं काम केलं असेल तर या पिक्चरमध्ये केले. अक्षय कुमार नंतर पिक्चरमध्ये फरीदा जलाल हे नाव तुम्ही सोनपरी तुम्ही जुना कार्यक्रम बघितला असाल तर त्याच्यामध्ये फरीदा जलाल यांनी काम केले. फरीदा जलालने अक्षय कुमार नंतर कॉमेडीमध्ये बाप लेवलचं काम केलेलं आहे. या पिक्चरमध्ये जॉनी लिव्हरचे काम देखील चांगलं आहे, जॅकी श्रॉफचं काम देखील चांगलं आहे आणि पिक्चरमध्ये दिशा पठानीची ॲक्टिंग ही नाही म्हणजे सांगू शकत नाही, म्हणजे त्यांनी ॲक्टिंग एवढी चांगली केली नाही. जॅकलिनचं जे काम प्रत्येक पिक्चरमध्ये करते ग्लॅमर तेच यामध्ये काम केलेलं आहे. या पिक्चरची नेगेटिव्हज काढायचे झाले तर खूप आहे, पण हा पिक्चर तुम्ही संपूर्ण कुटुंबासह फुल हाऊसफुल थिएटरमध्ये पाहायला गेलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की हा पिक्चर तुम्हाला निराश करणार नाही. स्टोरी तुम्हाला बांधून ठेवेल आणि कॉमेडीसाठी तुम्ही जात असाल तर कॉमेडीसाठी कधीच निराश होऊ शकणार नाही असा हा पिक्चर आहे. कॉमेडीमध्ये ह्या पिक्चरला 10पैकी 8 गुण आपण निश्चितपणे देऊ शकतो. बाकी सगळं पाहायला गेलं तर बाकी काही पिक्चरमध्ये जास्त डोकं लावण्यासारखं का नाही, कारण ब्रेन रॉट कॉमेडीच आहे पिक्चरमध्ये आणि प्रत्येकाने आपले जीव ओतून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलेला ना अक्षय कुमारने तर सांगायला एवढी चांगली प्रकारची कॉमेडी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर फुल हाऊसफुल थिएटरमध्ये जात असाल कुटुंबासह तर तुम्हाला पिक्चर हा आनंद देईल. बाकी एकटे जाणार असेल तर एकटे तुम्हाला हा पिक्चर एवढी मजा देऊ शकत नाही, कारण हा ब्रेन रॉट कॉमेडी ज्याच्यामध्ये काही लॉजिक तुम्ही लावू शकत नाही. पिक्चरला 5पैकी 3-3.5 स्टार नक्कीच देऊ शकतो आणि पिक्चरला पाहण्याचा एकमेव विषय फक्त कॉमेडी. बाकी दुसरं या पिक्चरमध्ये दुसरं काहीच नाही की ते तुम्ही पाहू शकता. कॉमेडीसाठी हा तुम्ही 100% पाहू शकता. तुम्हाला फुल एंटरटेन करेल ही गॅरंटी. धन्यवाद.